तुम्ही दिवसभर एका जागी बसून काम करताय, सतत पाठदुखी, मानदुखी, शरीरात थकवा जाणवण्याचं होतंय आणि आता अचानक प्रमाणापेक्षा जास्ती केस गळायला लागलेत का? तुम्हाला कोणता तरी आजार झालाय असं कन्क्लूड करण्याआधी मी तुम्हाला म्हणेन, तुम्ही व्हिटॅमिन डी लेवल एकदा चेक करा. भारतामध्ये 70% अधिक लोकांना व्हिटॅमिन डी लेवलची कमतरता आहे. व्हिटॅमिन डी जर लो असेल तर आपल्याला सिव्हिअर हेअरफॉल दिसून येतो. शरीरामध्ये सतत एक प्रकारचा थकवा असतो, एक लो फिलिंग असते, एनर्जी नाही अशी फिलिंग असते. वारंवार सर्दी, खोकला, ताप येऊन आपण आजारी पडणं आणि लवकर त्यातून रिकवर न होणं, लो इम्युनिटीची लक्षणं होणं आणि शरीरामध्ये एक सततचं दुखणं असेल, कधी पाठ दुखतीये, कधी मान दुखतीये, कधी गुडघे दुखतायत, शरीरामध्ये फ्रेश नाही वाटत. याचसोबत तुमची पचनशक्ती सुद्धा कधी कधी वीक वाटू शकते. दात खराब होण्याचं प्रमाण पण वाढतं, डेंटल कॅव्हिटीज वाढतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जो एक्झिस्टिंग आजार आहे, डायबिटीज, थायरॉइड किंवा कोणती ऑटोइम्युन कंडिशन, हे आजार जास्ती तीव्रतेने दिसतात याची लक्षणं जर व्हिटॅमिन डी लेवल्स कमी असतील. तर व्हिटॅमिन डी म्हणजे काय फक्त हाडांच्या आरोग्यापुरतं मर्यादित नाही आहे, त्याचा आपल्या शरीराच्या प्रत्येक सिस्टीमवरती खूप डीप इम्पॅक्ट आहे. आणि व्हिटॅमिन डी लेवल जर आपण नॉर्मलला ठेवू शकलो तर आपले बऱ्यापैकी त्रास आपल्याला कमी होताना दिसते. सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे आपल्या आर्टरीजमधलं जे कोलेस्ट्रॉल आहे ते जेव्हा आपण सूर्यप्रकाशात जातो ते कोलेस्ट्रॉल व्हिटॅमिन डी मध्ये कन्वर्ट होतं. सो व्हिटॅमिन डी सुद्धा वाढतो आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही कमी होतं. त्यामुळे घरातून बाहेर पडा, सूर्यप्रकाशात जा आणि व्हिटॅमिन डी ची लेवल चांगली ठेवा.